श्री स्वामी समर्थ मंडळी, वृषभ राशी, आजपासून तुमच्या आयुष्यात एक अत्यंत भाग्यवान, यशस्वी, अद्भुत आणि खूप मोठा सुवर्ण काळ सुरू होतोय. खुद्द ब्रह्मदेवाने तुमच्या भाग्यात आधीच लिहून ठेवलेल्या या 11 अत्यंत मोठ्या घटना आता एकामागोमाग एक तुमच्या डोळ्यासमोर प्रत्यक्ष घडू लागणार आहेत. आणि विश्वातील कोणत्याही व्यक्तीकडे किंवा शक्तीकडे या शुभ घटनांना थांबवण्याची ताकद नाही. तुम्ही नेहमी शांतपणे प्रत्येक परिस्थितीचे बारीक निरीक्षण करणारे, कोणतीही गोष्ट घाई गडबडीत न करता 100 वेळा विचार करणारे, संयम बाळगणारे आणि कितीही मोठी जबाबदारी अगदी समर्थपणे पेलणारे खंबीर व्यक्ती आहात. बराच काळ तुम्ही खूप मेहनत घेतली, पडद्यामागे राहून लोकांच्या चुका सुधारल्या, सर्वांना मदत केली आणि कुटुंबाचा भार उचलला. पण हे सगळं करताना स्वतःच्या सुखाला, इच्छांना आणि आरोग्याला मात्र नेहमी मागे ठेवलं. पण आता ही तुमची सोशिकता संपली आहे, कारण खुद्द नियती तुमच्यासाठी खूप मोठी आणि सकारात्मक हालचाल करणार आहे. तुमच्या काही जुन्या नात्यांमध्ये दडलेलं खरं काय ते अचानक समोर येईल. पैशांच्या बाबतीत विधात्याच्या कृपेने अनपेक्षित मार्गांनी खूप मोठे धनलाभ दिसतील आणि करिअरमध्ये अशी एक सुवर्ण संधी चालून येईल, जी पुढील अनेक वर्षांचा तुमच्या यशाचा नवा सुवर्ण मार्ग ठरवेल. सुरुवातीला तुम्हाला वाटेल की सगळं काही खूप वेगाने आणि अचानक घडतंय, पण हे सगळं तुमच्या आजवरच्या संयम, प्रामाणिकपणा आणि प्रामाणिक कष्टाचं गोड फळ आहे. वृषभ राशीच्या मित्रांनो, आता एका मोठ्या आणि ऐतिहासिक यशासाठी पूर्णपणे तयार राहा, कारण पुढचे दिवस तुमच्या संपूर्ण आयुष्याला एक नवं, सुंदर आणि समृद्ध वळण देणार आहेत. हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. आता पहिली मोठी घटना म्हणजे तुमची बऱ्याच काळापासून अडकलेली, रेंगाळलेली कामं अचानक पूर्ण होणार आणि तुमच्या प्रयत्नांना मोठे यश मिळणार आहे. एखादा महत्त्वाचा फोन, ईमेल, सही किंवा वरिष्ठांकडून अत्यंत महत्त्वाची मंजुरी तुम्हाला सहज मिळेल आणि जे काम महिनाभर वेगवेगळ्या तांत्रिक कारणामुळे किंवा लोकांच्या हलगर्जीपणामुळे थांबलं होतं, ते आता वेगाने पुढे सरकेल. रखडलेली सरकारी कामं मार्गी लागणे, जमिनीचे किंवा मालमत्तेचे व्यवहार पूर्ण होणे, अशा अनेक गोष्टी अगदी सहजरित्या घडू लागतील. तुम्हाला स्वतःलाच आश्चर्य वाटेल की इतक्या दिवसांची प्रतीक्षा अचानक अशी कशी संपली. या यशामुळे तुमचा गमावलेला आत्मविश्वास पुन्हा एकदा खूप वाढेल आणि तुम्ही नवीन जोमाने कामाला लागाल. दुसरी घटना म्हणजे आर्थिक स्थितीत प्रचंड सुधारणा होईल आणि तुम्हाला अनपेक्षित मार्गाने मोठा पैसा मिळेल. तुमच्या राशीच्या स्वामी ऐश्वर्याचा, पैशाचा आणि वैभवाचा कारक शुक्र असल्यामुळे थांबलेले जुने पैसे, दिलेले कर्ज अचानक परत मिळेल. नोकरीत बोनस किंवा मोठी पगारवाढ होईल किंवा एखाद्या जुन्या गुंतवणुकीतून अचानक मोठा परतावा मिळून तुमच्या डोक्यावरचा आर्थिक ताण आणि चिंता पूर्णपणे दूर होईल. पैशांची आवक वाढल्यामुळे तुम्ही नवीन बचत आणि गुंतवणुकीचे नियोजन कराल, ज्यामुळे तुमचे भविष्य अधिक सुरक्षित होईल. तिसरी घटना म्हणजे नात्यांमध्ये सत्य समोर येणार असून तुमच्या मनाला प्रत्येक व्यक्तीबद्दल पूर्ण स्पष्टता मिळणार आहे. बराच काळ ज्या लोकांच्या वागण्याबद्दल तुमच्या मनात शंका होती, त्यांचं खरं रूप जगासमोर येईल. कोण तुमच्याशी मनापासून खरं बोलत होतं आणि कोण फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी तुमच्याशी चांगलं असण्याचा दिखावा करत होतं, हे तुम्हाला स्पष्ट कळून चुकेल. यामुळे खोट्या आणि कपटी लोकांपासून तुमचे अंतर वाढेल आणि जे प्रामाणिक आहेत त्यांच्यासोबतचे तुमचे संबंध अधिक घट्ट आणि मजबूत होतील. त्यामुळे तुम्हाला भविष्यासाठी योग्य व्यक्तीची निवड करणे सोपे जाईल. चौथी मोठी घटना, करिअरमध्ये खूप मोठा बदल आणि जबाबदारीची नवी मोठी पायरी मिळण्याची आहे. ऑफिसमध्ये किंवा व्यवसायात तुमच्या कामाची वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून आणि मोठ्या लोकांकडून विशेष दखल घेतली जाईल आणि बढती, मान सन्मान किंवा नवीन मोठ्या पगाराच्या जॉबची ऑफर अचानक तुमच्यासमोर येईल. त्यामुळे तुमचं कार्यक्षेत्र पूर्णपणे बदलेल. नवीन अधिकार मिळाल्यामुळे तुमची समाजात आणि ऑफिसमध्ये एक वेगळी दहशत निर्माण होईल आणि लोक तुमचा आदर करू लागतील. पाचवी घटना, तुमच्या घरगुती वातावरणात आनंद, सुख, समृद्धी आणि मनशांती घेऊन येईल. घरातील जुने गैरसमज, किरकोळ वाद आणि तणाव नेहमीसाठी दूर होतील आणि घरात लग्न किंवा साखरपुडा ठरण्याची आनंदी बातमी, नवीन वाहन किंवा घर खरेदी किंवा कुटुंबातील कोणाचे मोठे यश, यामुळे संपूर्ण कुटुंबात उत्साहाचे आणि समाधानाचे वातावरण बनेल. कुटुंबातील सर्व सदस्य एकत्र येऊन आनंद साजरा करतील आणि जुन्या कटू आठवणी विसरून
एक नवीन सुरुवात करतील. नंबर 6 म्हणजे तुमच्या आरोग्यात आणि मानसिक संतुलनात खूप चांगला व सकारात्मक बदल होईल. तुम्ही आता इतरांची काळजी घेता घेता स्वतःच्या तब्येतीकडेही विशेष लक्ष द्याल. आहार सुधाराल, रोज सकाळी चालणे किंवा योग सुरू कराल आणि ध्यान प्रार्थनेमुळे मनाचा जुना ताणतणाव आणि अतिविचार करण्याची सवय खूप कमी कराल. जुने शारीरिक त्रास किंवा आजार आता हळूहळू बरे होऊ लागतील आणि तुम्हाला शरीरात एक नवीन ऊर्जा आणि ताजेपणा जाणवू लागेल. 7वी घटना म्हणजे तुमची लपलेली प्रतिभा आणि कला लोकांसमोर येईल आणि तुमच्या नावाला समाजात एक खरी ओळख मिळेल. तुमचे एखादे विशेष कौशल्य, हुशारी किंवा व्यवस्थापन पाहून लोक तुमचे कौतुक करतील, वरिष्ठ तुमची स्तुती करतील आणि समाजात तुमचा मान सन्मान, वजन आणि प्रतिष्ठा खूप वाढेल. लोक तुमच्याकडून सल्ला मागण्यासाठी येतील आणि तुमची बोलण्याची पद्धत अनेकांना प्रभावित करेल. 8वी घटना म्हणजे शत्रूचे सर्व डावपेच पूर्णपणे उधळले जातील आणि सत्य तुमच्या बाजूने खंबीरपणे उभे राहील. पाठीमागे बोलणारे, खोट्या अफवा पसरवणारे किंवा तुमच्या प्रगतीवर जळणारे लोक स्वतःच्या जाळ्यात अडकून पडतील आणि तुम्हाला काहीही सिद्ध न करता स्वतःहून न्याय मिळेल. तुमचे गुप्त विरोधक आता तुमच्यासमोर नमते घेतील आणि तुमची बाजू किती योग्य होती हे सर्वांना कळून चुकेल. 9वी घटना अचानक मोठा बदल किंवा लांबच्या प्रवासाची नवीन संधी घेऊन येईल. एखादा अनपेक्षित प्रवास, नोकरीत ट्रान्सफर किंवा परदेशी जाण्याची सुवर्ण संधी मिळेल, जी सुरुवातीला जरी अस्वस्थ करणारी वाटली तरी तुमच्या प्रगतीचे आणि प्रचंड यशाचे एक नवीन दालन उघडेल. या प्रवासामुळे तुम्हाला नवीन अनुभव मिळतील आणि काही महत्त्वाच्या व्यक्तींशी ओळख होईल, ज्या भविष्यात उपयोगी पडतील. 10वी घटना म्हणजे आयुष्याची संपूर्ण दिशा बदलणारा एक खूप मोठा आणि धाडसी निर्णय तुम्हाला घ्यावा लागेल. नोकरी, व्यवसाय, मोठी गुंतवणूक किंवा वैयक्तिक आयुष्यात जास्त विचार करून वेळ वाया न घालवता तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवून पाऊल उचलाल, जे भविष्यासाठी खूप फायदेशीर ठरेल. हा निर्णय घेताना मनातील सर्व भीती निघून जाईल आणि तुम्ही एका नव्या आत्मविश्वासाने पुढे जाल. 11वी आणि सर्वात शेवटची निर्णायक घटना म्हणजे तुमच्या आजवरच्या चांगल्या कर्माचा हिशोब पूर्ण होणार आणि एक नवं जीवनचक्र सुरू होणार आहे. ज्या स्वार्थी लोकांनी कधी काळी तुमची किंमत कमी केली होती किंवा तुम्हाला कमी लेखले होते, त्यांना तुमचं खरं महत्त्व कळेल आणि तुमच्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि समाधान कायमचे स्थिरावेल. हा काळ तुमच्यासाठी एक सुवर्ण काळ असेल आणि तुम्ही आयुष्यात एका नव्या उंचीवर पोहोचू शकाल. वृषभ राशी या 11 घटना तुमच्या संपूर्ण जीवन प्रवास बदलणाऱ्या आहेत. त्यामुळे मनात अजिबात अहंकार न ठेवता या विश्वाप्रती कृतज्ञता आणि नम्रता बाळगा. जर तुम्ही वृषभ राशीचे असाल आणि तुमच्या नशिबावर व देवावर पूर्ण विश्वास असेल तर कमेंटमध्ये लिहा, जय माता दी, जय श्री स्वामी समर्थ आणि हे नवीन पर्व गाजवण्यासाठी पूर्ण उत्साहाने तयार राहा. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि मित्रांसोबत शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.